सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः ओम शांति शांति माझी या रक्तात काही शिवप्रभूंचा अंश आहे तानाजी वाली येसाजींचा तोच माझा वंश आहे घेतले हे वेळ आम्ही बदलल्या काही दिशा पेटलेल्या काळजावर शाहिरीचा दंश आहे माझी या रक्तात काही शिवप्रभूंचा अंश आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलस्वामिनी आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र पावन स्मृतींना अभिवादन करतो। आज हिंदवी भारत संघाच्या वतीनं हा उद्योग संधी शिबिराचं या ठिकाणी उद्घाटन होत असताना शिवप्रभूंच्या चरणी या स्फूर्ती गीतातून मानाचा मुजरा करतो। किरीटा परी लहरी भगवा ध्वज आह लहरी भगवा ध्वज अनुगवला या संस्थेचा मूळ उद्देश आजच्या नव्या पिढीला भारताच्या संस्कृतीशी आधुनिक पद्धतीने जोडून देणे आहे। आमची संस्था जातीवाद, प्रांतवाद, भाषावाद, लिंगभेद इत्यादी या सगळ्यांच्या विरुद्ध आणि एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेच्या बाजूने आहे। तसंच कौतुक करावं तेवढं कमीच आहे। आज एवढं चांगलं आयोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं सर्वांनी त्याचा लाभ घेणं खूप गरजेचं आहे कारण का जो भारतीय हैं, जो भारत का हित चाहते हैं, जो भारत की रक्षा सुरक्षा चाहते हैं, जो भारत का विकास चाहते हैं, ऐसे लोगों का जीवन सुखी समृद्ध सुदृढ़ और दीर्घायु रहे इसी निमित्त जो भी क्रिया का कार्य होगा वही हिंदवी भारत संघ का कार्यक्रम होगा। तेच आपण कार्य पुढे करत आहात। खरोखर समर्थन अभिप्रेत असणाऱ्या महंताचं हे कार्य आहे म्हणून मी विशेष करून सत्यवर्धन दास बैरागी यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि समर्थ चरणी रामाच्या चरणी भगवंताच्या चरणी अशी प्रार्थना करतो की या संस्थेची उत्तमोत्तम वृद्धी व्हावी। आणि बाळाचे पाय पाडल्या हे मला लक्षात आले। मी स्वतः तेजनारायण बाबांना भेटलो की हा मुलगा माझ्याकडे द्या तो मुझे दिलीप शेख आपकी किताबों में सफर कर दिया है। मैं बोला देखिए कि ये लड़के में मेरे को कुछ अलग दिख रहे हैं। श्यामानंद बाबा म्हणते यांनी अंबरनाथसाठी फक्त देण्याची भूमिका घेतलेली आहे। आज इथे हिंदवी स्वराज्य या संस्थेच्या वतीने रोजगार निर्मिती किंवा उद्योगधंदा कसा सुरू करावा अशा विषयात दिवसभर जवळजवळ ही कार्यशाळा होणार आहे। एक सुरुवातीला सत्यवर्धन आणि त्यांचे वडील महंत या दोघांचे मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो, कारण त्यांनी पुढाकार घेऊन हा सर्वात अतिशय उत्तम कार्यक्रम असा घडवून आणला।
आणि या कार्यक्रमात सर्व जाती, सर्व पक्ष, सर्व प्रांत, सर्व भाषा हे सर्व मतभेद विसरून आपण या कार्यक्रमात उपस्थित झालोय ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे त्या दोघांचंही मी अभिनंदन करतो. मंत्रालय मुंबई 400032 दिनांक 21/8/2024 अभिनंदन आणि शुभेच्छा. प्रिय श्री सत्यवर्धन दास जी बैरागी, सप्रेम नमस्कार. हिंदवी भारत संघ फाउंडेशनची स्थापना केल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. आपल्या या स्तुत्य उपक्रमामुळे हिंदू जीवनशैलीचा सामाजिक विकास आणि सांस्कृतिक पुनरुत्थान साधण्यासाठी एक नवा मार्ग खुला झाला आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या धर्म, संस्कृती आणि परंपरांच्या महत्त्वाच्या मूल्यांचा प्रसार होईल असा मला विश्वास वाटतो. आपल्या नेतृत्वाखाली या फाउंडेशनने समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करावी अशी मला अपेक्षा आहे. सामाजिक समरसता, सांस्कृतिक समृद्धी आणि धार्मिक मूल्यांच्या संवर्धनासाठी आपल्याला प्रत्येक टप्प्यावर यश मिळो यासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आपले अथक परिश्रम आणि सामाजिक बांधिलकीमुळे फाउंडेशनला खूप पुढे नेऊन समाजाच्या हितासाठी मोठे कार्य करावे अशी आशा आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली हिंदवी भारत संघ फाउंडेशनला यशस्वी व उज्ज्वल भवितव्य प्राप्त हो या शुभेच्छा. या सेवाभावी कार्यासाठी आपले पुन्हा एकदा अभिनंदन. आपला स्नेहांकी श्री देवेंद्र फडणवीस. माननीय श्री सत्यवर्धन दास बैरागी यांचं व्यापारी संघटनेच्या आणि सर्व पत्रकारांच्या वतीने श्री खानजीबाई आणि श्री सुखबाई हे फेटा बांधून सत्कार करत आहेत. जोरदार टाळ्या होऊन लावल्या. प्रशासन और केंद्र शासन की ऐसी अनेक योजनाएं हैं कि जो लोगों तक पहुंच नहीं रही है. ये शिविर के माध्यम से हम वो योजनाएं लोगों तक पहुंचाना चाहते हैं. और इसमें बीच में ऐसे हमारे ध्यान में आया कि बहुत बिचौलियों घूमते हैं कि आप इतना कमीशन दे दीजिए तो हम आपको योजना दिला देंगे. हमारी संस्था नो कमीशन और नो ओमिशन इस कान मंत्र पे चलती है और लोगों को बिना कमीशन के सीधे अधिकारियों से मिलाने का उद्देश्य ये शिविर है. ये विचारधारा सीधी है. देखिए, एक सुजान व्यक्ति जो होता है वो कभी किसी आम आदमी पे या किसी सीधे साधे इंसान पर कभी आघात नहीं करेगा. आप शस्त्र कब उठाते हैं? जब आग पे कोई आघात करेगा. तब तक तो आप शांत हैं. हम तो वारकरी संप्रदाय, श्री राम और श्री कृष्ण के भक्त हैं. हम तो शांति चाहते हैं. लेकिन आपत्ति की स्थिति आएगी तो शस्त्र निकालना ही पड़ेगा. नहीं तो हम शास्त्र से ही चलना चाहते हैं. बौद्धिमता और बौद्धिक जो शक्ति है, जो ताकत है, उसके आधार पे हम चलना चाहते हैं. लेकिन आपत्ति की स्थिति आएगी तो आप क्या करेंगे? एक छोटा जीव भी उसके ऊपर जब कोई अटैक करता है, आघात करता है, तो उसका प्रतिकार करता ही है. उसी तरह हमने शस्त्र और शास्त्र दोनों का एक सम्मेलन किया है. और इसके लिए मेरे मन में संकल्पना है कि हम एक डिफेंस एकेडमी चालू करेंगे जो कानूनी तौर पे सारे कानूनी चीज़ों को उसके दायरे में रहते हुए एक डिफेंस एकेडमी चालू. यह संस्था का जो सार है थोड़े में मैं बता देता हूँ आपको. मानव में मानवता का दीप जलाओ, जातिवाद दहेज रिश्वत जेहन से मिटाओ, जल जंगल वट वृक्षों को अपनाओ, यज्ञ योग शंख नाद की धुन फैलाओ, स्वस्थ सुंदर जीवन की अलग जगाओ. जय जवान जय किसान, महान है भारत का प्राकृतिक विज्ञान. जोरदार ताली. बहुत सुंदर, दिल को छू लेने वाली बात. काही योजना केंद्र शासनाच्या आहेत तर काही महाराष्ट्र शासनाच्या आहेत. त्या सगळ्या योजना लोकांपर्यंत थेट पोहोचावा तर त्यासाठी हे उद्योग संधी शिबिर आहे. आणि आता देखील अधिकारी तिथे लोकांना मार्गदर्शन करत आहेत आणि स्वतः आणि जिल्ह्याचे अधिकारी आणि त्यांची टीम इथे उपस्थित आहे. माझी लोकांना विनंती आहे, आता 6 वाजेपर्यंत हे शिबिर चालू राहणार आहे. आपण जास्तीत जास्त संख्येने इथे येऊन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती असो, पंतप्रधान रोजगार निर्मिती असो किंवा ग्रामीण भागासाठी मधमाशा पालन असो आणि पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान ज्याच्यात 18 पगड जाती येतात, या सर्व जातींसाठी जाती आधारित जे कामं होती त्या कामांचा ह्यात कुठल्या जाती तुम्ही कुठल्या जातीच्या आहात हे न बघता तुम्हाला त्या जर तुमच्यामध्ये ते स्किल असेल किंवा ते स्किल तुम्हाला तुमच्यामध्ये आत्मसात करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही एक उद्योग संधी शिबिर प्रतापगडासी भेटीला
शिवाजी तलवार तळपत्या बिजलीचा अवतार केले झाली वरती वार चमके शिवाजी तलवार वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी जिजाऊच्या शिवबानं हिंदवी स्वराज्य संस्थापनेची शपथ घेतली. त्यानंतर अनेक संकट स्वराज्यावरती आणि शिवरायांवरती चालून आली, पण प्रत्येक संकटाच्या नरड्यावरती पाय देऊन उभे राहिले छत्रपती शिवाजी महाराज. आणि अखेर 6 जून 1674 हा दिवस उजाडला. आणि या हिंदुस्थानच्या मातीला याच मातीतला पहिला अभिषिक्त राजा मिळाला. होय, शिवबा छत्रपती झाले. मंडळी, यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350 वर्ष आपण साजरं केलं. या निमित्तानं अगदी थोडक्यात या पोवाड्याची काही कवनं आपल्या समोर सादर करतो. आणि माते